जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीचे ग्राउंड चालू आहेत. तर त्या दिवशीच बीडमध्ये एक दुःखद घटना झाली. एका मुलाचं 1600 मीटर रनिंग करताना मृत्यू झाला, बरोबर. अ, हे आपल्याला तुम्हाला सर्वांना समजलं असेल. त्याच्यानंतर बघा, जे पण पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होते तिथे पूर्णपणे सर्वपणे स्ट्रिक्ट केलेलं आहे. तुम्हाला ग्राउंडला तुम्ही जिथे जात आहेत तिथे आतमध्ये तुम्हाला चेकिंग केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये कोणतीही वस्तू घेऊन जाऊ देत नाहीये. पाणी असू द्या किंवा फ्रूट असू द्या किंवा काही असू द्या, कोणतं बॉम्ब वगैरे काही स्प्रे असतील आपल्या बॉडीला लावायचे, काही तुम्हाला आतमध्ये घेऊन देत नाही. कारण की काही मुले स्प्रे, काही मुले स्टोराईड वगैरे घेत असतात, इंजेक्शन वगैरे घेत असतात. त्याच्यामुळे पूर्णपणे शासनाने बंद केलेलं आहे. आतमध्ये कोणती वस्तू तुम्ही घेऊ जाऊ शकत नाहीये. आतमध्ये पाण्याची सोय असेल किंवा शौचालयाची सोय असेल, ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असेलच असं नाहीये. मग तुम्हाला मला मला ज्यांचा आता ग्राउंड बाकी आहे त्यांना एकच सांगायचं आहे का, बघा, जेव्हा तुम्ही ग्राउंडला जाणार असाल तुम्ही अगोदरच पोटभर तुमचं काय असेल ते जेवण वगैरे काय असेल ते करून घ्या. त्याच्यानंतर शौचालय वगैरे अगोदरच करून घ्या. जर तुम्ही तिकडे गेलं आणि तुम्हाला वाटलं का मला थोडंसं काही खाल्लं पाहिजे काय, आणि जर तिथे भेटलं नाही तर माइंडसेट थोडंसं डाऊन होते. मग त्याचा परिणाम तुमच्या ग्राउंडवर होतो. म्हणून ज्या मुलांचा आता ग्राउंड बाकी आहेत त्यांच्यासाठी ही महत्वाची सूचना आहे. आता मुंबईला तर तुम्हाला आतमध्ये काहीच घेऊन देत नाहीये. म्हणजेच तुमचं पाणी प्यायची सोय काय असेल ते तुम्हाला आतमध्येच आहे. शौचालयाची सोय सुद्धा. काही ठिकाणी शौचालयाची सोय पण व्यवस्थित नसते, पाण्याची सोय पण नसते. त्यासाठी तुम्ही पूर्वतयारी करून घ्या. समजलं. येणाऱ्या तुम्हाला ग्राउंडसाठी ही तुम्हाला महत्वाची अपडेट आहे. ही गोष्ट सर्वांनी नोंद करून ठेवा आणि तुम्हाला येणाऱ्या तुमचा जो ग्राउंड आहे त्यासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. जय हिंद.